सर्वप्रथमतः माझी ओळख करून देतो. माझे नाव उमेश सुरे. याच्या अगोदर रायगड किल्ला आपण कधी पाहिले असेल किंवा नसाल, परंतु रायगड किल्ला मी तुम्हाला आज हा प्रत्यक्षात दाखवणार आहे. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची हाईट आहे 2851 फूट. पाहिजे तो बघता 1375 फुटावरती आता आपण उभे आहोत. रायगड किल्ल्याला मुळात नाव होतं रायरीचा डोंगर. राज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये विल्हात आली. राजगड राजधानी शिवाजी राजांना अपूर्ण पडत होती, पण जावळीच्या चंद्राव परेकडून महाराजांनी हा रायरीचा डोंगर 15 मे 1656 मध्ये जिंकून घेतलेला आहे. 15 मे 1656 ते 1670 या रायगडाची बांधकाम झाले आणि भव्य दिव्य स्वर्गाहून सुंदर असा रायगड बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये 350 इमारती बांधल्या. 11 तलाव आणि प्रवेश करणार ही किल्ल्याची मागची बाजू. गेट आहे, या गेटला म्हटलं जातं मीना गेट. शिवाजी महाराजांच्या राण्या मीनामध्ये बसून या दरवाजातून खाली येऊन बाग बगीचा सनसेट सूर्यास्त पाहण्यासाठी आणि त्याला म्हटलं जातं मीना दरवाजा. आता मीना दरवाजातून आतमध्ये बाल्य किल्ल्यामध्ये आपण प्रवेश करूया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी महादेव. आत्ताच आपण ज्या दरवाजातून बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केला, या दरवाजाला म्हटलं जातं मेणा दरवाजा. आणि या मेणा दरवाजाच्या विरुद्ध दिशेला दरवाजा आहे पालखी दरवाजा. पालखी दरवाजा विथ मेणा दरवाजा ही सरळ एक आडवी भिंत आहे आणि या भिंतीला तिथे 6 दरवाजे. याला इतिहासामध्ये राणी महल असं म्हणतात. शिवाजी राजांना राण्या किती होत्या माहिती आपल्याला? 8. शिवाजी राजांची पट राणी सईबाई राजगडला राहायची. संभाजीराजे हे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं राजगड किल्ल्यावर निधन झालं. सर्वांच्या लाडक्या जननी आई राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब या गडाच्या पायथ्याशी पाचनमध्ये राहायच्या. त्यांची सेवा करायला 1 राणी, उरल्या राण्या 7. सईबाई राजगडला राहायची. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं राजगडावरती निधन. 6 राण्या गडावर आहेत. एका राणीला एवढा 1 घर, एकाला 1 लागून 6 घर, 8 राण्या केल्या. 8 राण्या या आवडीनिवडीसाठी केल्या नाही, मुलांबाळांसाठी स्वराज्य सैन्य वाढवण्यासाठी. राजांच्या 8 मुख्य नाव सईबाई, सैराबाई, सुगुणाबाई, हिमंतबाई, लक्ष्मीबाई, सुताबाई, या 8 राणी. रायगडावरती 6 राणी. 6 राणींची ते 6 घर. त्याच्यावरती छत होतं, सागाची लाकडं होती, मातीची कौल होती. इंग्रजांनी 1818 या रायगडावरती तोफेंचा बडीमारा केला आणि हा बडीमारा एवढा खराब झाला की आपल्या महाराजांचं वरचं जे छत होतं रायगडावरचं ते पूर्णपणे जळून गेलं. 12 दिवस किल्ला जळत होता. किती दिवस? 12 दिवसात असणारी लाकडं सर्व पूर्ण जळून गेले. तुम्ही आम्ही किल्ल्यावर काय पाहतोय? त्या दगडाच्या भिंती, या विटांच्या भिंती. हे विट बांधकाम आहे ते पेशव्यांच्या काळातलं, दगडी बांधकाम आहे ते शिवकाळातलं. हा एका राणीचा एक घर आहे. हा पहिला चौथरा राणीचा बैठक हॉल, 2 नंबरचा चौथरा राणीचा बेडरूम, एक हवा खायला खिडकी आहे. छोट्या दरवाज्यातून आत गेला तर राणीचं 450 वर्षापूर्वीचं दगडातलं इंडियन टॉयलेटचं भांड शिवकाळातलं. एकदा सर्वांनी जाऊन ते टॉयलेट भांड बघून या. श्री शिवाजी महाराज की जय. तर बघा आता एका ओळीमध्ये आपण इकडे राण्यांची घरं पाहिली आणि राणी महालासमोर, राणी घरासमोर हे आपले दादा उभे आहेत ना, हे चौथरे आहेत. दाशींची घरं आहेत, नोकरां चाकरांचे चौथरे आहेत. बघा इकडे हा राणीचा मळ, त्याच्यासमोर तो चौथरा आहे. ह्या राणी मलासमोर हा. असे प्रत्येक राणीच्या मळासमोर चौथऱ्या, दाशींची घरं, नोकरां चाकरांचे चौथरे होते. राणीला आतमध्ये काही काम लागलं की दासी इथनं उठून आतमध्ये जायची. आतमध्ये छोटं मोठं काम उरकलं की त्या जागेवरती बसायची म्हणून याला म्हणतात दासी ओटा नोकरांची घरं. इकडे खाली पडलेल्या इमारती वाड्या आहेत. या वाड्यांना म्हटलं जातं अष्टप्रधान मंत्रिमंडळ. शिवाजी राजांचे 8 मंत्री होते. मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र तुंब, रामचंद्र नीलकंठ, नीरवरावचे अनाची पंत, रघुनाथ पंडित, बालाजी औजी हे महाराजांचे 8 मंत्री. स्वराज्याचा राजकारभार इथून चालला जायचा. याला म्हणतात अष्टप्रधान मंत्र्यांचे कार्यालय. या साईडला इकडे जाळी टाकलेले 2 खड्यात फटाफटा ओपन धान्य कोठा म्हणतात. धान्य साठवून ठेवायची जागा. एखाद्या शत्रूने रायगडाला वेढा दिला, शत्रू वेढा देणार गडाला सांगून देऊ शकत नाही.
गडाला विडा जरी 3 महिन्याचा पडला, गडावर असणाऱ्या 3000 लोकांना धान्य पुरेल एवढं धान्य या कोठाऱ्यात पहिला खड्डा 22 फूट आहे, दुसरा खड्डा 20 फूट आहे, तिसरा खड्डा 15 फूट आहे. एकदा हे धान्य पूर्ण तुम्ही बघून घ्या. हे काय आहे? मंत्रिमंडळ सर, राष्ट्रप्रधान कार्यालय. मेना दरवाजामध्ये मेन नाही, मेन दरवाजा पायी येताना सेंटरला लागतो. त्याचं नाव आहे महादरवाजा, ऐकून माहिती असेल. हा. तो दरवाजा बंद झाला की महाराजांच्या आज्ञाशिवाय गडाच्या खाली जाण्याची हिंमत असेल, एका पाण्याच्या धारेची गडावर येण्याची हिंमत असेल, त्या हवेच्याच होते. तो महादरवाजा. हा दरवाजा पालखी म्हणजे शिवाजी महाराजांच्या पालख्या रायगडाच्या खालून आल्या की या बाल्य किल्ल्यामध्ये जो प्रवेश करायचा ना पालख्या, तर या पालखी दरवाजातून करायच्या, म्हणून याला म्हणतात पालखी दरवाजा. आणि मग मेना दरवाजाचा काय वापर व्हायचा, तर शिवाजी महाराजांच्या राण्या त्या मेन्यामध्ये बसायच्या, म्हणजे पालखीचा प्रकार. मेना पॅकबंद असते, पालखी ओपन असते, लग्नामध्ये असते ना ती मेना. मग मेन्यासाठी तो मेना दरवाजा, राण्यांसाठी मेना दरवाजा, पुरुषांसाठी पालखी दरवाजा. आलं लक्षात तुमच्या? आता या भिंतीच्या आतमध्ये राजांचा वाडा पाहू. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. या भिंतीपासून ते शेवटला बघा जी आडवी भिंत आहे ना, खिडक्यांवाली भिंत, या भिंतीपर्यंत छत्रपती शिवाजी राजांचा आहे प्रशस्त असा राहता राजवाडा. शिवाजी राजांचा वाडा हा एकावरती एक असा हा 2 मजली होता. शिवाजी राजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला. आणि जो दिवस या रायगडाच्या पदरामध्ये पडला तो दिवस दुःखाचा ठरला. तो दिवस आहे 3 एप्रिल 1680. सूर्योदय मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. रहितेच्या राजाने अखेरचा श्वास या जोत्यावर सोडला. हा महाराजांचा बेडरूम आहे. हा शिवाजी राजांना किती वर्ष आयुष्य लाभलं? 50 वर्ष. आज आपले 20 वर्ष बालपणात जातात, उरले 30 वर्ष. 30 वर्षामध्ये स्वतःला राहण्यासारखं भलं मोठं घर देखील बांधू शकत नाही. राजाने मनासारखं धन केलं, धनांसारखे राजे झाले, राजांसारखी माणसं, माणसांसारखा गड. अनेक राजे राजे होऊन गेले, यांच्या बापजाद्यांच्या गाद्यांवरती बसून त्याने राज्य केलं. आपला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. स्वतःची गादी स्वतःने केली. अशा महाराजांनी शेवटचा श्वास या जोत्यावरती सोडला. हा त्यांचा बेडरूमच्या साईडला पाण्याचा हॉटेल, अलीकडचं स्नान निगर, आंघोळीची जागा. 450 वर्षापूर्वीचं महाराजांचं स्विमिंग पूल देखील आज रायगडावरती प्रत्यक्षात पाहायला मिळतो. हे बघा, इकडे महाराजांचं स्नानगृह, न्हाणीघर, आंघोळीची जागा महाराजांची इथे होती. हे बाथरूम पूर्ण बघून दिसलं का बाबा? आणि इकडे 2 पाण्याच्या टाकेत. आता घरामध्ये 4-5 लोक असल्यामुळे फॅमिली छोटा हंडी मडकी भरून होतो आपल्या पद्धतीने. शिवकालामध्ये राजवाड्यामध्ये असणारे अंगरक्षक, सेवकरी असणारे हे राजघरातील लोक यांना पाणी पुरेल ना, एवढं पाणी 2 टाक्यातून उचलून ठेवायचं.
तिकडे विटांची खोली दिसली का तुम्हाला? त्या खोलीला म्हटलं जातं टाकसाल. टाकसाल म्हणजे काय तर होण शिवराय राजमुद्रा करन्सी पायी छापाची जागा. आताच्या एकच्या पायरीवरती आपण काय लिहितो? सत्यमेव जयते. महाराजांच्या राजमुद्रेवरती शिलालेख लिहिला जायचा. प्रतीप चंद्र लेखे विवर्ध विष्णू विश्ववंदिता शहानो शिवसैषा मुद्रा भद्रायो राज. म्हणजे शहाजी राजांचे पुत्र कोण? शिवाजी राजे ना. प्रतीपेचा चंद्र जसा कलेने वाढून प्रकाश देतो असा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजांचं स्वराज्य ना चंद्रेच्या कलेप्रमाणे वाढलं पाहिजे. स्वतःचे पैसे स्वतःच्या राजमध्ये तिकीट थांबले द्यायचे. ही जी गोल इमारत आहे ती बाल्कनी सज्जा केलेली. महाराजांना हवा खायला जागा होती. हा जो आयात आकृतीचा खाली खड्डा आहे त्या उजव्या कोपऱ्यामध्ये 12 पायऱ्या. त्या 12 पायऱ्या जमिनीमध्ये खाली उतरतात ना, त्या आडभाजाची खुले या खुलीला म्हणतात खलबत. या खलबतखान्याचे मेन प्रमुख होते बहेरूपी बहेरजी. तेव्हाच्या काळामध्ये त्यांना 18 भाषांचं ज्ञान होतं. 18 लँग्वेज होते त्यांना बोलता. एका जागेवर बसले की 6 वेश चेंज करायचे. म्हणजे वेगवेगळ्या वेशांतर करायचे. वेगवेगळ्या गावात जायचे, तिथल्या बातम्या गोळा करायचे. शिवाजी राजांच्या आत्मनाव सांगायचे म्हणून त्याला म्हणतात खलबत. स्वराज्याचा तिसरा डोला म्हणून त्यांची आज ओळख आहे. शिवाजी राजे सतत म्हणायचे या स्वराज्याचा तिसरा डोला म्हणजे या साईडला 2 टावर आहेत बघा, दिसले का? एकावर एक 7 होते, 7 मजल्याचे. ते हल्ल्या झाल्यामुळे जोडून गेले. पण यांचा वापर काय केला जायचा बाबा? हा पहिला स्तंभ सप्तमनुरे राजांच्या राणे इथे हवा खायचे. तिकडे जो पाईप उभे केलेत ना त्याला म्हणतात विजयस्तंभ. विजयाचं प्रतीक इथे केलं जायचं. स्वराज्यात किल्ला जिंकला की भगवा झेंडा त्याच्यावर फडकायचा. गडाच्या खाली असणाऱ्या गावांना वस्तीला समजून जायचं स्वराज्यात राजाने किल्ला जिंकला तो विजयस्तंभ. समोर कड्यावरती लाईटीचे 2 पोल दिसले का? हा समोर खाली कडा गेला ना, सरळ बघा डोंगर हिरकणी कडा आहे. आपण रोपेने वरती तोच कडा आहे. त्या आईची स्टोरी अशी आहे की कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि या दिवशी ती आई रायगडावर दूध घेऊन आली होती. पण तिला नेम माहिती नव्हते. शिवकाळात नेम असायचे. गडावरती नगारखाना आहे. नगारखान्यावर नगारेवरती दरवाजा बंद झाला. काही गवळणी दूध विकून खाली गेला आणि हिरकणी गडावर अडकली. अडकल्यानंतर ती जी खायची राहायची सोय केली, परंतु ती हिरकणी गडावर थांबायला तयार नव्हती. कारण 6 महिन्याचं लहान लेकरू घरी होतं. दूध पाजायला त्याला घरी कोण नव्हतं. ती माता वेडी झाली. 100 एकरचं क्षेत्रफळ फिरू लागली. अखेर त्या कड्यावर गेली. पायात ती चप्पल, हातात ती कितली कड्यावर ठेवली. रात्री 12 वाजता तो कडा उतरून खाली गेली. तो हिरकणीचा कडा आहे. मग शिवाजी राजांनी त्या आईला शिक्षण दिली तर तिचा सत्कार केला. तिच्या नावाने त्या कड्याला नाव दिले हिरकणीचा कडा. अशी त्यावेळी ती आईची स्टोरी होती. आईचं प्रेम बालावरती किती आहे ना, ते 400 वर्षापूर्वी ते हिरकणीने स्वराज्याला दाखवलं की हे काही बालासाठी काय करू. हिरकणीचा. आता इकडे बघा आपल्याला खिडक्यात चहंडी पुरुष पाहायला भेटतो. बुर्जातून खाली तलाव आहे गंगासागर, म्हणजे पवित्र पाण्याचा तलाव आहे. महाराजांच्या अभिषेकासाठी आणलेलं पाणी आहे ना, त्या तलावावर सोडलं. त्याचं नाव आहे गंगासागर. समोर बघा पुढे भगवा झेंडा फडकतो का? तो टपकतो का कडेलोट. चोरी लबाडी गुन्हा गद्दारी करे त्या गुन्हेगाराचे हातपाय बांधायचे, गोंताच भरायचे, तिथून त्याला फेकून द्यायचे त्या चोराला गुन्हेगाराला. म्हणून त्याला म्हणतात टपनोटो. वाटल्या किती गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. रायगडावरचं पहिलं मंदिर मध्ये छत्रपतींचा हा दरबार आहे. या दरबाराने पाहिलेला शिवाजी महाराजांचा सण सोहळा म्हणजे 6 जून 1674. महाराजांना आज जर राज्याभिषेक होताना कुणी पाहिला असेल तर या दरबाराने पाहिलं. शिवाजी राजांच्या या जागेवरती रत्न जडित 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हणजे 40 किलो, 1280 किलो वजनाचं महाराजांचं सोन्याचं सिंहासन या जागेवर होतं. जुल्फिकार खान याचं टोपण नाव आहे इतिकाद खान. 3 नोव्हेंबर 1689 मध्ये या रायगड किल्ल्याला एक अजगर वेढा पडला. वेढा मात्र एवढा कठीण ठरला की छत्रपती शिवाजी राजांचं या जागेवरचं सोन्याचं सिंहासन घणाचे घाव घालून विचलून त्यांनी नष्ट केलं. त्याची ओळख राहिली पाहिजे. म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी रणसिंग यांनी बसवली शिवाजी राजांची मेघडंबरी. मेघडंबरी ही पंचधातूची आणि मेघडंबरीच्या आतील महाराजांची मूर्ती आहे. 6 जून 2009 मध्ये युवराज कोल्हापूरचे संभाजी राजे भोसले महाराजांचे 13वे वारसदार
यांनी बसवलेली महाराजांची मूर्ती आहे आणि मूर्तीच्या गळ्यामध्ये हार आहे. शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी सांगलीचे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बेलगाव, नाशिक, धुळे, नांदेड लाखोनी धारकर आहेत त्या मंडळात. दोन सदस्य दररोज रायगडावर येतात, नित्य नेमाने महाराजांची पूजा करतात, राजांच्या गळ्यामध्ये हार घालतात आणि परतीच्या मार्गाला रिटर्न निघून जातात. ही 32 वर्ष सेवा चालू आहे. ऊन वारं पाऊस काही असो, इथे नित्य नेमाने दररोज महाराजांची पूजा केली जाते. राजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन आपण ऐकूया. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी दरबारात 6000 मावळ्यांची उपस्थिती आहे. 6000 मावळे रेशमी पैठणी कपड्यामध्ये बसलेत. शिवाजी राजे सकाळी पहाटे स्नान करतात, अंगावरती पोशाख परिधान करतात, गळ्यात कवड्याची माल घालतात. गडदैवता शिरकाई मातेला साकडे घालून महाराज याच नगारखान्यातून या दरबारात प्रवेश करतात. दरबारात बसलेले 6000 मावळे एक सोबत उठले, डोक्यामधले भव्य फेटे काढले. शिवाजी राजांना तिवारी मानाचा मुजरा केला. महाराजांनी मुजरा स्वीकारला आणि राजे सिंहासनाच्या 4 पायऱ्या चढताना आऊसाहेब म्हणून म्हटलं की आऊसाहेब, स्वराज्याची पहिली पायरी चढतो, आम्हाला आमचे माऊली आठवतात. दुसरी पायरी चढतो, आधी लगड कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचा असा म्हणणारा तानाजी मालुसरे. तिसरी पायरी चढतो की निसरीच्या खिंडीमध्ये नुकताच मारला गेला प्रतापराव गुजर. वे रात मराठे वीर देवडले राजे सिंहासनात दिन झाले. काशीतून आलेल्या गागा भट्टांनी 7 नद्यांचा पाण्याचा अभिषेक घातला. 1000 सोन्याच्या मोहरा उधळल्या आणि शाहीर या दरबारात उठला आणि त्यांनी एक ललकार दिली. ललकारी असे आपण सर्वांनी लास्टला जय म्हणाले की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवत्तांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा या जागेवरती पार पडला. यालाच म्हणतात राजदरबार. समोरची उंच इमारत नगारखाना, याच्यावरती नगारे तुतारे सनई ढोल वाजले. रायगडाचे दरवाजे बंद होते. मुंबईचा गेट ऑफ इंडिया आहे. इंग्रजांनी आपल्या नगारखान्याची कॉपी केली आणि मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया बांधला. त्याची कॉपी करून ह्याला बांधलेला नाही. यालाच म्हणतात नगारखाना. ढोल ताशे वाजले, रायगडाचे दरवाजे बंद व्हायचे, याला म्हणतात नगारखाना. पण राजांच्या काळामध्ये लाईट माईक सिस्टीम काही नव्हती. राजा सिंहासनावरती बसले आणि हळू बोलतात. आवाज त्या समोरच्या गेट जवळ जातो. गेट जवळ कोणत्या व्यक्तीला काही बोलायचं असेल तो तिथे उभा राहून जरी बोलला ना, तो आवाज इथपर्यंत पोहोचतो. आजही तिथे कागद जरी पडला, माचीची काडी जरी उडली, तो आवाज इथपर्यंत येतो. पण काही कारणास्तव आपण तो आवाज ऐकू शकत नाही, कारण की ही राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. ना तिथे काम चालू असल्यामुळे तो आपण एक आवाज ऐकू शकत नाहीये. पुढील भाग होळीचा माल पाहण्यासाठी पुढे जाऊया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. म्हटलं जातं होळीचा माल. आपण मार्च महिन्यामध्ये शिमग्यात होळी पेटवतो की नाही? शिवाजी राजे इथे होळी पेटवायचे आणि होळीमध्ये नारळ टाकायचे. आज जर आपण पेटक्या होळीचा नारळ टाकला की तो नारळ आपण बांबूने किंवा काठीने काढून घेतो. पण राजांच्या काळामध्ये पेटक्या होळीतून जो बहादर हात घालून नारळ काढेल, या बहादराला हातातला कडा 1.25 किलो डोक्याचा पेटा दिला जायचा. राजे काय करायचे? मावल्याची शास्त्रशुद्धी करून द्यायची. जो मावला आपल्या समोर लढतोय हा शत्रूशी लढू शकतो. आपण त्याला बिंदास कोणत्याही लढाईला पाठवू शकतो. म्हणजे परीक्षा इथे घेतली त्याची होळीच्या दिवशी. ही समोर महाराजांची मूर्ती आहे. या मूर्तीचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धे, मुंबई आणि पुण्याचे. पण त्यांच्याकडे ही मूर्ती घडवताना एक अशी चूक झाली की शिवाजी राजे सिंहासनावरती बसताना पायामध्ये मोजरी घालत नव्हते. पण सिंहासनावरती महाराजांची मूर्ती बसवलेली आहे आणि त्या पायामध्ये मोजरी. ही मूर्ती आतमध्ये बसवण्यात आली होती. चूक असल्यामुळे इथे बसवली. नवीन केले आतमध्ये 1974 मध्ये बसवली. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बसवली, यांच्या हस्ते बसलेली ती मूर्ती. इकडे जो दुर्बल बसवली ही इमारत आहे ना, बाजारपेठ म्हणतात तिला. बाजारपेठेची जी लांबी आहे ना, ती 800 फुटाची लांबी आणि 40 फुटाची रुंदी आहे. आगे दुकान पिछे मकान, म्हणजे दुकानदाराला राहण्यासाठी पण तिथे जागा होती. बाजारपेठेतून सरळ गेला तर जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे ना मंदिर, तिथे दर्शन घ्यायला तुम्हाला जायचं. पण ते मंदिर इथून पाहतोय, त्याचा आकार कसा पाहायला भेटेल तुम्ही सांगा मला, आहे ना? का दिला आकार? तर मोगलांना वाटलं पाहिजे मंदिर आपला आहे, आपण तोडफोड नाही केली पाहिजे, म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिद सारखा आहे.
मंदिराच्या आत गेलात तर शिवलिंग, शंकराची पिंड, हनुमानाची मूर्ती, महाराज शंकराचे, वाडेश्वराचे, महादेवाचे भक्त होते. सकाळी पहाटे स्नान झालं की पहिले महाराज मंदिरात दर्शनाला जायचे. पण मंदिराचा गेट आहे, गेटच्या पहिल्या पायरीवर एका दगडामध्ये शिलालेख आहे, सेवेचे ठाई तर तत्पर हिरोची हिंदुलकर. ज्या कलाकारांनी रायगड किल्ला बांधला या कलाकाराच्या नावाची पाटी. रायगड बांधायला 14 वर्ष लागली. महाराज शिरोजींना म्हणतात, रायगड बांधला मग आमच्याकडनं तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? सोनं, नाणं, पैसा, हडका, धन, दौलत, हिरे, मोती, खजिना, 10 गावाची वतनदारी काय पाहिजे मागा, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. ते काय म्हणले? पैसा हडका काही नको, पण ज्या मंदिरात तुम्ही दर्शनाला जाता ना त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर माझं नाव लिहिण्याची परमिशन द्या. सेवेचे ठाई तर तत्पर हिरोजी हिंदुलकराच्या नावाची. सदैव तुमच्या पायाची धूळ तिथे पडावी हेच आमचं बक्षीस असेल, बाकी आम्हाला काहीही नको. तिथे त्यांची नावाची पाटी, तिथे महाराजांची समाधी आहे. तिथे सरळ जायचं, समाधीचं दर्शन घ्यायचं. समाधीच्या समोर वाघ्या कुत्र्याची समाधी. वाघ्या कुत्रा म्हणा सध्या महाराष्ट्रामध्ये जरा वाद पेटलाय. काही जाणकार म्हणतात वाघ्या होता, काही जाणकार म्हणतात वाघ्या नव्हता. वाघ्यावरनं वाद चालू असल्यामुळे त्या वाघ्याच्या संरक्षणासाठी तिथे पोलीस देण्यात आलेले आहेत. तिथे मी माहितीला रजा देतो आणि माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 200 रायफल होते. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, मराठ्यांविना अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे पुन्हा एकदा, या महाराष्ट्राच्या भूमीला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे, जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाय. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आता दर्शन घ्या. होळीच्या माळानंतर भव्य अशी बाजारपेठ लागते. या बाजारपेठेतून पुढे गेल्यानंतर आपल्याला जगदीश्वराचं मंदिर दिसते. हे मंदिर लांबून पाहिल्यावर मशिदीसारखे वाटते, पण प्रत्यक्षात हे भगवान शंकराचे मंदिर आहे. मंदिराचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर आपल्याला हिरोजी इंदुलकर यांनी लावलेला ऐतिहासिक दगड दिसतो. येथून पुढे गेल्यावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र समाधी दिसते. ही केवळ समाधी नाही तर स्वराज्याच्या स्वप्नाची आणि त्यागाची जिवंत साक्ष आहे. इथे उभं राहिलं की प्रत्येक मराठी मन अभिमानाने भरून येतं. या भूमीत अजूनही छत्रपतींच्या शौर्याचा सुगंध दरवळतो. इथेच थांबत आहे. जाणत्या राजाला मानाचा मुजरा. जय शिवराय.